पण पार्किंग आहे, तुम्हाला बोललेलो याच्या आधी पण की या साईडला, पण ते पे 15 रुपये असतात बरोबर ना? 15 रुपये घेतात. हा. बोलतात पार्केट मला इथं चोक झालेला आहे अशा प्रकारे, कारण की आमची लोकेशनच कन्फर्म नाही आहे सध्या. मध्ये आपला न्यू जॉईन अजून एक भेटलेला आहे अशा प्रकारे. याचं नाव अजून आम्हाला कन्फर्म झालं नाही आहे काय आहे आतापर्यंत, त्याला पण कन्फर्म झालं नाही की नाही. एरोलीला आल्यावर खूप काही गोष्टी आठवणी ताजा होतात, कारण की इकडंच आम्ही उभं राहायचो ब्लॉक आउट होऊन. जहाँ से हमने चालू किया था वही आ गए आज. मैं बोलता हूँ गपचुप जाके अंदर जाके कोई है क्या देखते हैं, कुछ ओपन है क्या देखते हैं. मतलब क्या, मतलब खाने का रे, मतलब खाने का पड़ता है. सगळीकडे ताटली पण खायचे. भूमी ताटली बिटली सब खाने का है. और कुछ पैसा मेरे पास नहीं है, भांडी घासने का इधर पैसा या इधर या. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग आम्ही सगळे पब्लिक ऑफिसची, तुम्हाला माहिती असेल ऑफिसची कोण पब्लिक, ती जी पावणा लेकला पण होती. जर तुम्ही पावणा लेकचा पण व्हिडिओ बघितला नसेल तर जस्ट अरे काय करता तुम्ही बघा, लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तीच जी होती पावणा लेकला आलेली ऑफिसची, पब्लिक बरोबर गेलेलो. तर ताई आज स्पेशली वेगळं आहे गोष्ट जरा, कारण की सगळीजण आहेत टीमची, तर तुम्हाला सगळी पब्लिक बघायला भेटेल. फेस रिव्हील काइंड ऑफ कॉन्सेप्ट, की किती अतरंगी पब्लिक आहे आमच्या इकडं. तर ते एक आहे. आणि त्यात पण 2 जण येत नाहीत, ते काय करू शकतात त्याच्यात, त्यांचं पण काहीतरी इश्यू असेल, पण आले पाहिजे होते. सगळे पब्लिक कधी ना कधी केव्हा ना केव्हा कधी ना कधी ते येतं सगळं जुळून, की म्हणजे सगळी पब्लिक येते, तर त्यात आले पाहिजे होते. पण कोई ना, आता सध्या 4 वाजलेत, तर ते 5:17ची ट्रेन आहे, 5:17ची, तर ती ट्रेन पकडून जायचं आहे दिघाला. आणि कुठं चाललो आहे ते बार्बिक्यू नेशन करून असेल, जो मला माहीत नसेल बार्बिक्यू नेशन काय आहे. तर काय नाही, जसं म्हणजे जास्त करून ते जे बल्कमध्ये गेले ना, म्हणजे पब्लिक किंवा जास्त पब्लिक क्वांटिटीमध्ये गेले, तर ते चांगलं आहे बार्बिक्यू नेशन. त्याच्यात कसं एक सर्टन अमाऊंट असते, ती भरायची असते, आणि ते तुम्हाला अनलिमिटेड खायला भेटतं. तर ते पब्लिक जास्तमध्ये गेली ते कशी तुम्हाला खूप डिस्काउंट भेटू शकतो त्याच्यावर. तर ते एक आहे. तर मी ते सगळं सांगेन की कसं काय आहे, बार्बिक्यू नेशन कुठे आहे. तर दिघा स्टेशन मला माहिती असेल, दिघा गाव करून एक नवीन एरोलीच्या पुढे झाले, तर तिकडं जायचं आहे. तिकडून मग रिक्षा पकडून, त्याच्या आधी पण गेलो आहे मी दिघा स्टेशनला, दिघा गाव करून. तिकडं आधी आमची क्वार्टरली पार्टी व्हायची, ती झालेली आहे. तर ते एक जरा सगळे यादी ताजा होतील ते पण, आणि जायचं पण आहे. तर यस, जाऊया लगेच म्हणजे आता तयार होऊन. आता 5:17ची किंवा ती ट्रेन आहे. ते मित्र आपला जो संकेत भाऊ आहे, तो तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये दाखवलेला पावणा लेकच्या, तो येणार आहे आपला पिकअप करायला. सो यस, लेट्स गो. मित्रांनो खाली आलेलो आहे अशा प्रकारे, आणि आपला संकेत भाऊ आलेला आहे अशा प्रकारे. नॉस्टॅल्जिया मुवमेंट, पावणा लेकला पण अशी सेम सिस्टीम झालेली, पण सध्या आपण लेट आहे. तर मित्रांनो आपण बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे, आणि आपला होमी आपल्याला पिक करायला आलेला आहे कॉन्सेप्ट, कारण की हा पण आमच्या ऑफिसमध्येच आहे, पण दुर्दैवाने तो येत नाही आहे. बट कोई ना, आपण काय बोलू शकतो नाही, त्याचे काहीतरी असली इशू. तर यस, तुम्हाला भेटतो खास भिडू लॉक लावतोय ब्रदर. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मॅन. तर लेट आहे ब्रदर. तिकडे काय नसतं. अरे उधर जाके कैलकुलेशन उधर से दूर जाने का ना कुछ. अरे जाएंगे. कसं आहे माहिती आहे का, शुभम तिकडे जाऊन ना भाई ते हकलतील आपल्याला भाई. अरे बाकी कोई ना. यस आपण जाऊया आता. एक तिसरा प्लेअर पण आहे आमच्या इकडे खांदा कॉलनीतून, तो सध्या या स्टेशनवर भेटणार आहे डायरेक्ट. या असं सॅम करून आहे, ते आपली एकदम भयानक कॉन्सेप्ट आहे. असं काहीतरी इशू. या असं आपण जाऊया, चला. तर मित्रांनो स्टेशनला आलेलो आहे, आणि आपण स्कूटीला पार्किंग केली आहे. आतमध्ये पण पार्किंग आहे, तुम्हाला बोललेलो याच्या आधी पण की या साईडला, पण ते पे 15 रुपये असतात बरोबर ना? 15 रुपये घेतात. हा. बोलतात पार्केट ओन रिस्क. आता तिकीटवर लिहिलं असतं की भाई पार्क ऑन युअर ओन रिस्क. ते जरा म्हणजे वेगळं वाटतं, पण कोई ना, सध्या या भारी लेंगे ना जरा. तर सध्या आता चालू आहे. आमची एक पब्लिक एक मेंबर येते, बोलली कॉल केलेला की येते ती सध्या. तर सध्या तुम्हाला बोललेलो ह्याच्या आधी पण की इकडं आता सिडकोच येत नाही सगळे. यस, इथं खूपच आता होणार आहे चालू. होतं ना, घर बेर कोण घेत असाल तर यू कॅन सर्च हिअर. यस, मला फोन करा, मी कॉन्टॅक्टर संकेत भाईचा नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. नाही जाऊ दे, पुढचं नको, पुढचं मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये गपचूप लिहून देतो. तर यस, इकडं रिक्षा थांबतात ह्याच्या आधी पण. अरे ट्रेन आली ब्रदर, कुठली? तर यस लेट्स गो. तर अशा प्रकारे आम्हाला भेटलेले आहेत मेंबर, न्यू मेंबर अशा प्रकारे आमच्या टीममध्ये जॉईन झाले आहेत, न्यू जॉईनी.
तर ह्यांना जॉईन झालं असं वाटतं की भाई आम्ही म्हातारेच झालोय प्रॉपर. असे म्हणजे जॉईन येतात, न्यू जॉईन, आणि मी विचारतो म्हणजे ते लोक विचारतात की किती वर्ष आली, तर 4 वर्ष तर एकदम लेवल वाटते. पण कोई ना, आता आले हे नवीन अजून 2-3 जण जॉईन झाले आहेत. एकदम भयानक पब्लिक आहे सगळे, सगळ्यांना भयानक पब्लिक आहेच. तर आपण त्यांना पण भेटूया. तर सध्या आता 42ची ट्रेन हाय लागले मेगा ब्लॉक होता ना आज, तर या ट्रेनची वाट बघूया. सध्या आला नाही, तोपर्यंत श्वास घेऊया जरा, कारण गरम पण होतंय खूप. यस. तर मित्रांनो, आपला इथं चोक झालेला आहे अशा प्रकारे, कारण की आमची लोकेशनच कन्फर्म नाही आहे सध्या. लोक बोलतात दिघाला, यस यस, दिघाला उतरायचं नव्हतं, एरोलीला उतरून तिकडून जवळ असं बोलतात पब्लिक. कुठे आहे तर दिघा स्टेशन, मला माहिती असेल, दिघा गाव करून एक नवीन एरोलीच्या पुढे झाले, तर तिकडे जायचंय, तिकडून मग रिक्षा पकडू. तर सध्या आता दिघ्याला आलोच आहे. तर तुम्हाला सांगतो, एक दिघा ह्या साईडला पण एक माइंडस्पेस आहे की कोणाला म्हणजे जॉब बिबचं रिलेटेड शोधत असाल तर तुम्ही इकडं बघू शकता. वेगवेगळ्या कंपनी आहेत मल्टीनॅशनल, आणि त्याच्यानंतर एरोली तिकडं पण माइंडस्पेस आहे एक. तर जस्ट तुम्ही सर्च करत असाल जॉबचा, म्हणजे आम्ही पण आहेत, आम्हाला पण सर्च करायचा म्हणजे या होय ना. यस, कट हा पार्ट कट करणार मी. तर यास आता परत ट्रेनची आपण वाट बघतोय. तिथंच घामाघूम झालं, सगळं भिजलंय. अरे चा, हे इकडे झोपायचं झालं, गोजो व्हायचा पाठी टेकायला गेला, गोजो व्हायचा. गोजो माहिती नाही. ट्रेनची वाट बघत परत. कधीची ट्रेन आहे? 6:30. किती वाजले? 6:30. आता येईल लगेच. चला परत ट्रेनमध्ये गर्दीमध्ये परत मसाज भेटणार आहे. तर आपल्या ट्रेनमध्ये आपला न्यू जॉईन अजून एक भेटलेला आहे अशा प्रकारे. याचं नाव अजून आम्हाला कन्फर्म झालं नाही आहे काय आहे आतापर्यंत, त्याला पण कन्फर्म झालं नाही की नाही. या विराज करून आहे. तर आपली सगळी नवीन पंढर अशी भेटली, आणि रोनाल्डो फॅन पण आहे आपले भयानक. तर यस CR7, आणि आमच्याकडे खूप लपडी चालतं त्याच्यावरून, CR7 आणि मेसी. तर तुम्हाला काय वाटतं, कोणता तुमचा चांगला आहे प्लेअर? या MS धोनी. त्याची फुटबॉल तुम्ही बघितलं तर एकदम लेवलली असते. तर सध्या तरी चालू आहे परत, कारण की दिघाचा आपला प्लॅन फेल झालाय. लोक बोलले की दिघाला उतरून तिकडून जवळ आहे, तर सध्या एरोले परत चालू आहे पाठी. तर काय करणार त्यात, पोरांचे हेच फिक्स नाहीत. यस जाऊया. यस. कुठे आहे तर दिघा स्टेशन, मला माहिती असेल, दिघा गाव करून एक नवीन एरोलीच्या पुढे झाले. मित्रांनो, आलेलो आहे एरोली, आणि हे एरोलीला आल्यावर खूप काही गोष्टी, आठवणी ताज्या होतात. कारण की इकडंच आम्ही उभं राहायचो लॉकआउट होऊन, कारण की तेव्हा पिकअप ड्रॉपची सेवा नसायची. मग त्या असायची, पण ते एकदम ते महामंडळ ST तिकडे जाऊन नंबर लावायचा की मग ते घेणार. भरली गेली आणि मग गपचूप मग यायचं, आणि इकडं जास्त असं गरीबागात उभं राहायचं ट्रेनची वाट बघत. आणि त्यात पण ट्रेन पण मध्ये कॅन्सल व्हायच्या, हा ना. मग असं उभं राहायचं येड्यागत. मग तेच खूप आठवणी आहेत. किती 3 की 4 वर्ष गेलेच ना, म्हणजे 3 वर्ष होतं. 3 वर्ष. सो खूप आठवणी आहेत तिकडं. या साईडला पुढे जाऊन दाखवतो इकडून. ते सगळे स्टार दिसतात. तर मित्रांनो, हा जो रोड दिसतोय नॉस्ट्रेलिया रोड, कारण की इकडंच कामाला यायचो 2-3 महिने. आणि आपला होमी MVP आया है इधर, वही QR कोड डाल के भाव अपना होमी MVP नमस्कार करके. तो आपको कैसा लग रहा है कि बहुत दिनों के बाद अपना पूरा टीम इधर जा रहा है? अच्छा लग रहा है, लेकिन यार ढूंढने में इतना मगजमारी हो रहा है. या बारहवीं को पहला मैं भी वो एक्सप्लेन किया कि भाई पहले उधर दीघा जाके आया, फिर अभी एरोली में. बहुत ये लफड़ा है ना. कोई ना, बघा सगळी पब्लिक. यस येते. अरे म्हणजे काय ते सांगतो की आमची पहिली तुम्ही आता आम्ही तुम्हाला भेटवतो आमच्या TL ला. आमचा 1 नंबर TL असे आहे या सुदर्शन करून. तर हीच जी आपली नॉस्ट्रेलिया रोड आहे, तुम्ही सांगत होतो की इकडं किती वर्ष, 2-3 वर्ष तरी काढली आहेत एरोली. मी तर 9 वर्ष काढली. ओ माय गॉड, 9 वर्ष. इट्स बिग. नंतर अचानक इथं स्टेशनला आलो, असं वाटलं की हा ना, खूप ठिकाणी या सगळे जे मस्ती पावसाळ्यात बिसाळ्यात ना, कधी कॅब नाही भेटले तरी इकडे येऊन उभं राहायचं गपचूप. हा ना. यस. बाकीचे गेलेत. मग या रांगोळी मॅन सगळे लास्ट वाटतं. हळूहळू त्यांना पण घेऊ, सगळ्यांना सोडायचं नाही असं. हो, मी कुछ तो बोल रहा है. जहाँ से हमने चालू किया था वही आ गए आज.
मैं बोलता हूँ गपचुप जाके अंदर जाके कोई है क्या देखते हैं, कुछ ओपन है क्या देखते हैं। मतलब क्या, मतलब खाने का, मतलब खाने का पड़ता है, तो खाने का ही देखना है। जो आगे जाके भाग के जाके हम लोग वडापाव खाते थे. या वडापाव द्या, अरे हल द्या, हल द्या. आता आधी भाई. इकडं वडापाव असायचा, आता झाड आहेत. इथं सौरभ सिगरेट मारतात. ए डोंट 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 नो, बीप बीप या बीप. खूप दिवसाने आलोय. ये दिखा आपने को. ये आगे से तो और बारीक है. क्या बोलताय? इकडून आम्ही जायचो कुत्र्यागत पळत पळत, कारण की लेट झाला असता तो, कारण की आमच्या इकडचे टीएल स्ट्रिक आहेत म्हणून जरा टायमावर जायला लागतं. नाही नाही, सगळे पब्लिक एकदम फ्रीले आहे. गौरव मोबाईल घेऊन बघायचा. ते 2 जण मी मेन्शन केलेली, याच्या आधी पण व्हिडिओ मी केली नाही एकतात. त्यांना बोललो की आज पूर्ण टीम आमची इकडे आहे याच्यामध्ये, पण जरा 2 जण आले नाहीत, ते सूर्याबाई आणि गौरव. तर त्यांचा इश्यू काय असेल ते आहे थोडा, पण ते सूर्या भाई ने हमारे टीएल या धोखा दिया है आज. धोका दिया है यार, या मेरे को कुछ अलग कुछ बोल या कांदे पोहे करायला गेलेत. आणि ही ह्यांना खूप हे लागले, भूक लागले वाटतं. मला वाटतं 2-3 दिवस खाल्ले नाही वाटतं काय. हा, दोन्ही वीकेंड काय खाल्लंच नाही लोकांनी इकडे. कालपासून जेवण नाही केलंय. या जेवण नाही केलं. आम्ही डायरेक्ट पार्टी. तेच आज मी पण उपाशी राहिलोय. नाही म्हणजे जरा यु नो सगळं इकडे ताटली पण खायचे. भूमी ताटली बिटली सब खाणे काय, और कुछ पैसा मेरे पास नहीं है, भांडी घासना इधर. पैसा वो भरने वाला भाई. पैसा भरने वाला ना भाई, भूमी प्रमोशन हुआ है. पार्टी राहुल आया की नाही? अरे कॉल केला का? भाई का प्रमोशन हो गया है. पैसा कुछ कितना बड़ा है. वो ये जरा उसको बात नहीं कर सकते अपन. इधर किधर है? इधर पैसा भाई. या इधर या. पैसा आप लोग 2 और ऐसा इतना प्रगति हो गया है वो प्रमोशन में. कोई ने ज्यादा बोलने नहीं मांगता वो है. मैनेजर बोलेगा. वरून ब्रिजवरून आल्यावर इकडून खाली स्ट्रेट आल्यावर या साईडला इकडे आत जायला आहे, आणि तिकडं ते बार्बेक्यू नेशन आहे सध्या. कारण की हे सगळं नवीन झालं आहे, कारण की याच्या एक आधी पण तुम्हाला बोललेलो की इथं यायचो आम्ही काम करायला, तर हे सगळं काहीच नव्हतं. तर हे सगळं नवीन झालेलं आहे. त्यामुळे जर कोणाला माहीत नसेल आणि कोण बघत असेल की मोठ्या पार्टीसाठी पब्लिक जास्त असेल, त्यासाठी जर कोण बघत असेल की बार्बेक्यू नेशन किंवा असं, तर तुम्ही इथं येऊ शकता. त्याचा रिव्ह्यू देऊ नंतर की कशी चव बिव कशी होती सगळ्या पोरांकडून. तर यस क्या रे, हाँ ये देख इधर आहे. आलेलो आहे पण शांतता काय आहे. तुम्ही याच्या ह्यांना पावणा लेक मध्ये पण बघितलं असाल की कॅप्टन अँड दॅट प्रथमेश. मी तुला बघायला नाही दाखवलंय, ती गाडी कुठे आहे प्रथम. चल जा, टाइम आहे गो ते आम्हाला, आमचे पण डोळे त्याला तृप्त करू द्या. आणि आपण आतमध्ये जाऊन ते खायचं, ते आतमध्ये काय खायचं, पब्लिक हावरट पब्लिक दाखवायचे काय वेगवेगळे फीचर्स. याच्यात गेम खेळतो का पबजीचा. सध्या इथं दोन टीम झाल्यात. कोण जास्त खाणार आहे, हे व्हेजवाले आहेत आणि हे नॉनव्हेजवाले आहेत. 2 टीम झालेत अशा प्रकारे, आणि कोण जास्त खाणार आहे इथं आणि कोण जास्त भांडी घासणार आहे, आणि पैसे इकडे कोणाकडे नाहीत. कुठं पण पाणीपुरी दिसली तर ह्या बायका लोक लगेच घुसाघुसी. हे बघा एनिमे नर्ड है, कभी मिलते नहीं ऐसे लोग. हर ऑफिस में जाके ये लोग एक भी नहीं देखते हैं ना. ये सब इधर फालतू लोग भरे पड़े. मेन कोर्स बाजू में स्टार्टर ही चल रहा है अभी तक. अरे होमी कौन से कप्पे में डालेगा वो मेन कोर्स. तर व्हेजमध्ये तरी ठीकठाक होतं सगळं, कारण की थोडं सगळं घेतलं मी, एकदम हावरागत खाल्लं नाही यांच्यासारखं. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.